नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे खूप जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो, आतापर्यंत हा जयंत श्रीवास्तव नेमका कोण व्यक्ती आहे आणि हा नाव बदलून कौशिकीशी का बोलतं याचा तारिणी टीम नेहमीच विचार करत होती. पण मात्र आता केदारने ठाम निर्णय घेतलेला आहे. काही झालं तरी स्वतः आता जयंत श्रीवास्तवला आता रंगेहात पकडत नेमकं आता यामागे कौशिकीशी त्याचं नाव बदलून बोलण्याच्या मागे काय रहस्य आहे. तेव्हा मात्र आता इकडे जस्ट तारिणी मालिकेचा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये आता केदारच्या हाती हा जयंत श्रीवास्तव लागत इकडे मात्र तारिणीवर जे काही मिशन तिरंगा आता गेली आहे तारिणी मिशन तिरंग्यासाठी, त्यासाठी फक्त हा कौशिकीचा डाव आहे आणि या डावामध्ये इकडे विक्रम कारखानेने तिची लाच खात आता मदत केलेली आहे. आणि इकडे मात्र कौशिकीचं जे काही रहस्य आहे, खरंच कौशिकी गुलाबची बॉस आहे का, हे आता श्रीवास्तवच्या तोंडून इकडे बाहेर पडलेलं असतं असं या लेटेस्ट प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. चला तर प्रेक्षकांनो, श्रीवास्तवचं नेमकं कौशिकीची काय कनेक्शन आहे आणि हे मिशन तिरंगा हे कौशिकीशी काही कनेक्टेड आहे का, हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर जाणून घेऊया. इकडे मात्र कौशिकी आता एका खूप मोठ्या मिशनवरती गेलेली आहे. पण केदारला कुठं ना कुठं वाटते की असं अचानकपणे हा जो काही विक्रम कारखाने आहे हा कौशिकीच्या कनेक्शनमध्ये आहे, यांचं काहीतरी कनेक्शन आहे असं आता इकडे केदारला नेहमीच वाटत असतं. पण मात्र त्याच्या हाती कोणताही प्रूफ नसते. तेव्हा मात्र आता एक कडी त्याच्या हातात येते, ते म्हणजे जयंत श्रीवास्तव. आता मात्र काही ना काही मिस करून आता तो जयंत श्रीवास्तवला भेटण्यासाठी आता त्याच्या आजूबाजूला रेंगाळत आता तो दिसल्यावरती त्याच्यासोबत बोलतो. तेव्हा मात्र आता जयंत श्रीवास्तवला इकडून तिकडून आता प्रश्न हा केदार विचारतो आणि तेव्हा मात्र आता केदारच्या तोंडून दुसरं नाव ऐकताच इकडे जयंत श्रीवास्तवच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. तेव्हा मात्र आता केदारला लक्षात आलेलं असतं की नाही, हा खूप मोठा माणूस म्हणजे हा जयंत श्रीवास्तव काही ना काहीतरी लपवतो. तेव्हा मात्र आता जयंत श्रीवास्तव बोलतो की काय झालं, तू एमएनएमचा न्यूजवाला आहेस ना, मग आता एका पोलिसासारखा मला प्रश्न का विचारतो. पण तुला एवढं सांगतो, मी तुझ्या मात्र काही तुझ्या प्रश्नाची उत्तरं द्यासाठी बांधिलकीत नाही आहे. तेव्हा मात्र आता केदारला त्याचा राग अनावर होतो आणि लगेच आता केदार स्वतःजवळची बंदूक काढत आता मात्र इकडे त्याच्या अंगावरती असं ताणून पकडतो. तेव्हा मात्र आता श्रीवास्तव खूप घाबरून जातो आणि बोलतो की सांगतो मारू नको मला केदार, मी आता तुला काय सत्य आहे ना ते सांगते. खरं तर मला एवढंच माहिती आहे, कारण मी मात्र कौशिकीचा एक माणूस आहे फक्त. पण खरा डाव कौशिकी आता इकडे मात्र त्या रॉच्या माणसासोबत, जो की इकडे विक्रम कारखाने आहे त्याच्यासोबत खेळत आहे. तुझ्या आयुष्यात आता अफलातुफली आणावी म्हणूनच कौशिकीने हा डाव रचलेला आहे. त्यावर आता इकडे केदार बोलते म्हणजे काय. तेव्हा तारिणी ज्या मिशनसाठी गेलेली आहे, आता इकडे केदारला मात्र असं ऐकल्यावर हादरून जाते, कारण हे मिशन तर फक्त केदारलाच माहिती असते, बाकी कोणालाही सांगितलं नसतं. पण आता इकडे जयंत श्रीवास्तवच्या तोंडून हे मिशन ऐकता क्षणी आता इकडे केदारला खूप टेन्शन आलेलं असतं. आता तो जयंत श्रीवास्तव सांगते की तुझी बायको तारिणी ज्या मिशनवरती गेलेली आहे त्या मिशनचा जो माणूस आहे तो म्हणजे विक्रम कारखाने, हा कौशिकीचाच माणूस आहे. आणि तुम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी आणि त्यानंतर इकडे तारिणी एकटी पडल्यावरती इकडे तारिणी जीव घेण्यासाठी आता हे जे काही मिशन आता खोटं वागत या विक्रम कारखान्याच्या मदतीने कौशिकीने केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे मला या व्यतिरिक्त काहीही माहिती नाही. तेव्हा केदार बोलतो की हे बघ, मी काय विचारतो ना त्या प्रश्नाचे तू उत्तरे दे, नाहीतर मात्र मी आताच तुला इथून
जिवंत जाऊ देणार नाही आणि कुणाला माहितीही पडू देणार नाही की मी तुझा खून केला आहे. त्यावर आता इकडे मात्र लगेच जयंत श्रीवास्तव बोलते की बोल, तुला काय विचारायचं आहे, मी सांगतो. त्यावर आता इकडे लगेच कौशिकी ही ड्रग जगातील गुलाबची बॉस आहे आणि या व्यतिरिक्त आता हे मी तुला सांगितलं याबद्दल मला काहीही सांगू नको. तर इकडे मात्र आता हे वाक्य सांगत असतानाच त्या ठिकाणी आता ते गुप्त ठिकाणी ज्या ठिकाणी केदारने इकडे मात्र जयंत श्रीवास्तवला घेऊन गेलेला असतो त्या ठिकाणीच त्या अगोदरच इकडे आता या जयंत श्रीवास्तवने खूप हुशारी करत आता कौशिकीला लोकेशन सेंड केलेलं असतं आणि ते लोकेशनवर इकडे आता जयंत श्रीवास्तवला पकडलेलं असतं केदारनं. तिथं अचानकपणे कौशिकी खांडेकर पोचते आणि आता कौशिकी आणि केदार असे समोरासमोर असतात. तर कौशिकीसोबत आता विक्रम कारखानेसुद्धा आलेले असतात. जेव्हा आता इकडे केदारने त्या श्रीवास्तववर बंदूक धरून ठेवलेली असते तेवढ्यातच आता मागून कौशिकी येते आणि केदारवर सुद्धा आता बंदूक धरून ठेवते. तर इकडे मात्र आता कौशिकी केदार समोर आता त्या श्रीवास्तवला गोळी मारते आणि मात्र आता केदारवर सुद्धा बंदूक धरून ठेवते. तेव्हा मात्र आता कौशिकीसोबत इकडे विक्रम कारखान्याला बघून आता केदारला खरं वाटलेलं असतं की जो काही श्रीवास्तव बोललेला आहे ते एक शब्द आता कौशिकीविषयी खरे आहे. त्यावर कौशिकी बोलते, काय झालं केदार, आश्चर्याचा धक्का बसला ना की जी तत्व घेऊन पटणारी तुझी जी काही बहीण आहे आज तुझ्यासमोर चक्क बंदूक घेऊन का आली? पण ती बंदूक घेऊन येण्यामागे तूच कारण आहे. कारण त्या तारीणीला एवढं मिशन तिरंगासाठी पाठवून सुद्धा ती आता आमच्या हातून तिचा जीव गमावण्यासाठी प्रत्येक वारमधून वाचवत आहे स्वतःला. आणि आता मात्र तिचा केदार जेव्हा या जगात नसणार आहे तेव्हा मात्र आता ती नक्कीच आमच्या तावडीत मानसिक त्रासातून का होईना पण नक्कीच फसणार आहे. केदार, कसं वाटते तुला सांग बरं की तुझ्या बहिणीच्या हातून तुझा जीव चाललेला आहे? तेव्हा केदार बोलते की खोटं कधीही जिंकत नसतं आणि इकडे मात्र कौशिकी आता माझ्या तारीण टीमच्या हातून तुला कधीही वाचू शकणार नाही. तुला काय वाटलं की तूच हुशार आहे? तेव्हा आता इकडे लगेच केदार जोरात ओरडतो टीम. तेव्हा आता इकडे तारिणी टीम हजर होते आणि इकडे आता तारिणी टीम लगेच आता कौशिकी आणि इकडे मात्र विक्रम कारखानेवर आता त्यांना रंगे हात पकडते. तेव्हा कौशिकी बोलते की केदार, तू हे चांगलं केलेलं नाही आहे, पण जरी माझ्या हातात बेडा आला ना पण मात्र आज संध्याकाळी पर्यंत तुझी तारिणी आता जिवंत वाचणार नाही आहे. तेव्हा मात्र तारिणी टीमने आता या लगेच विक्रम कारखान्याच्या हातात सुद्धा बेडा घातलेला आहे आणि इकडे कौशिकी खांडेकरांच्या सुद्धा हातात बेडा घातलेला आहे आणि इकडे केदार आता अमृतसरला जाण्यासाठी निघालेले आहे. खरंच आता या मोठ्या वारामधून जो कौशिकीने डाव आखलेला आहे या सर्व तिरंगा मिशनमधून आता हा केदार स्वतःच्या बायकोला म्हणजेच आता तारिणीला वाचून घरी आणू शकणार का? आणि जेव्हा तारिणी केदार आता घरच्यांना सांगणार की गुलाबची बॉस ही कौशिकीच आहे आणि आतापर्यंत जे ड्रग्सचे धंदे मुंबईमध्ये होत होते त्यामागे फक्त कौशिकीचाच हात आहे, तेव्हा मात्र आता खांडेकरांच्या घरी काय वादळ निर्माण होणार हे पाहणं तेवढंच रंजक आहे. तर अशा प्रकारे आता इकडे केदारच्या हुशारीने जयंत श्रीवास्तवच्या तोंडून कौशिकी विरोधात सर्व काही सविस्तर माहिती पडतात. इकडे मात्र खूप मोठा धमाका झालेला आहे प्रेक्षकांनो. तर असे जबरदस्त टर्निंग पॉईंट आणि मालिकेमध्ये येणारे अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली. स्वामी समर्थ.